इंदापूर विधानसभा मतदारसंघातले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आता अपक्षाचं हत्यार उपसलंय। बावडा गावात हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा स्थापन केली आहे। त्यामुळे इंदापूरची विधानसभा हर्षवर्धन पाटील हे अपक्ष लढणार आहेत का असा प्रश्न विचारला जातोय। 2019 प्रमाणे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार इंदापूरची जागा सोडणार नाहीत। हर्षवर्धन पाटलांना ते पुन्हा एकदा दगा देतील अशी पाटलांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे आणि म्हणूनच पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बंडाचं हत्यार उपसण्याची तयारी ही आता करून ठेवली आहे। गेली 10 वर्ष तालुका आमचा कुठलाही विकास झालेला नाही। सर्वसामान्य कार्यकर्त्याची कुठलीही कामं झालेली नाहीत। हे काम फक्त माननीय हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या माध्यमातूनच झाली आणि भाऊंला आमदार करण्यासाठी सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी युवकांनी आता ठरवलेलं आहे की इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बावडा गावात आज शाखा काढलेली आहे आणि याचा वटवृक्ष होणार आहे आणि या शाखेच्या माध्यमातूनच भाऊंला विधानसभेवर पाठवायचं आहे असा सर्वांचा निर्णय झालेला आहे। 21 दिवसामध्ये 100 शाखेचं उद्दिष्ट घेऊन चाललोय आपण आणि ज्याची सुरुवात हर्षवर्धन पाटील साहेबांच्या म्हणजे जन्मभूमीतून झाली। तसं मी उघड सांगतो की त्याचप्रमाणे ह्याचा शेवट हा जे आमचे विरोधी आमदार आहेत त्यांच्या गावात होणार आहे आणि जशी आज जी मोठी सभा होती त्या कमीत कमी 10 पटीने मोठी सभा ही बर्नेवाडीमध्ये असणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही हर्षवर्धन पाटील साहेबांना सांगणार आहे की आपल्याला कुठला पक्ष नको काही नको, आपल्याला फक्त महाविकास इंदापूर तालुका विकास आघाडीच पाहिजे आणि त्यातूनच आपण या ठिकाणी लढायचं म्हणून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।